मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मिट्राक्लिप प्रक्रियेनंतर 78 वर्षीय रुग्णाच्या हृदयविकारावर यशस्वी उपचार वरिष्ठ इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट आणि व्हॉल्व तज्ज्ञ डॉक्टर अनुप महाजनी तसेच या प्रक्रियेचे शोधक डॉक्टर सायबर कर, डॉक्टर मनोज अग्रवाल, डॉक्टर नितीन बुरकुले यांच्या टीमने मायट्रल रिलॅक्सेशन हा एक विकार आहे ज्यामध्ये हृदयाच्या डाव्या बाजूला असलेला मिट्रल झडप नीट बंद होत नाही आणि हार्ट फेल्युअरन ग्रस्त अशा 78 वर्षीय रुग्णावर दुर्मिळ आणि गुंतागुंतीची प्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली। ही आधुनिक प्रक्रिया असून ओपन हार्ट सर्जरीसाठी उच्च जोखीम असलेल्या रुग्णांकरिता आशाकिरण ठरत आहे। आपल्याकडं जी टीम होती त्या टीमने कशा प्रकारचं एक पेशंटला धीर दिला आणि ही शस्त्रक्रिया एक टीमच्या माध्यमातून कशा प्रकारे सक्सेसफुली करण्यासाठी प्रयत्नशील आपलं हे मेडिकल हॉस्पिटल आहे। ह्याच्यामध्ये कसं असतं की बेसिकली दिस इज ऑल द टीम वर्क आणि ह्याच्यामध्ये पेशंटच्या नातेवाईकांचा तुमच्यावर असणारा विश्वास हा सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट असते, कारण की या गोष्टी एकतर खूप कॉस्टली आहेत, त्याचे रिझल्ट्स चांगले असतात पण या गोष्टी झालेल्या नसतात, त्यामुळं पेशंटच्या नातेवाईकांना या गोष्टी एक्सप्लेन करणं आम्हाला थोडंसं अवघड पडतं। पण मी याच्यामध्ये बिलीव्ह करतो की समजा पेशंटच्या नातेवाईकांना तुम्ही त्यांचा आजार नीट समजून सांगितलं आणि त्यांना तो आजार जास्त व्यवस्थित कळला तर या गोष्टी पुढं करण्यासाठी डॉक्टर्ससाठी आणि पेशंटसाठी दोन्ही सोपं होतं। तर जेव्हा या सगळ्या गोष्टी होत्या तर इनिशियली आम्हाला असं वाटलेलं होतं, देअर वॉज वन पॉईंट की बाबा आपण जास्त काय करू शकतो का नाही, आम्ही सुद्धा डाऊटफुल होतो सुरुवातीला। पण पेशंट्सची विल पॉवर, त्यांच्या रिलेटिव्हची विल पॉवर हे बघता इवन वी वर रेडी टू टेक ऑल दॅट रिस्क। आणि CRTD जेव्हा आम्ही प्रोसिजर केली तेव्हा दॅट वेंट फॉर 3 hours 3 तास ते चालू होती। इट वॉज व्हेरी डिफिकल्ट प्रोसिजर आणि त्यातनं ते खूप सक्सेसफुली खूप व्यवस्थित बाहेर आले आणि त्यांची क्वालिटी ऑफ लाईफ खूप इम्प्रूव्ह झाली। आणि ही पहिली प्रोसिजर्स जेव्हा सक्सेसफुल झाली तेव्हा आम्ही पुढच्या प्रोसिजर्स करायच्या गोष्टी बोलायला लागलो आणि या दोन प्रोसिजरमध्ये ऑलमोस्ट 6 महिन्याचं अंतर तरी होतं। तर वी वेटेड फॉर सम टाईम की बाबा हे जे लीक आहे तो CRTD डिव्हाइसमुळे सुद्धा कधी पंपिंग वाढल्यावर कमी होऊ शकतो, तो कमी होतोय का, त्यासाठी आम्ही 6 महिने थांबलेलो होतो आणि त्याच्यानंतरही तो लीक जास्त कमी नाही झाला जास्त प्रमाणात, त्याच्यामुळे आम्ही ही प्रोसिजर करायची ठरवलं। तर ह्याच्यामध्ये मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच असतो, तो त्याच्यामध्ये आय एम लीडिंग द टीम। तर मी हा माझा पॉईंट आमच्या डॉक्टर समीर मांडे कार्डियक एनेस्थेसिस्ट यांच्यासमोर मांडला, त्याच्यानंतर आमचे कार्डियक सर्जन आहेत त्यांच्यासमोर हा पॉईंट मांडतो आणि इट इज अ टीम डिसिजन इव्हेंच्युअली की बाबा यांना आपण सर्जरी करायची आहे की आपण इंटरव्हेन्शन करायचं आहे का काहीच करायचं नाही। सो सगळ्या आमच्या डॉक्टर्सचा निर्णय असा होता की मायट्रल विल बी द मोस्ट हेल्पफुल यांच्या कंडिशनमध्ये आणि देन वी वेंट अहेड। ही सर्जरी कॉस्टली आहे, तिची आपल्या माध्यमातून किती खर्च आला आणि सेकंड थिंग जर खर्च आला पण पेशंटला ह्या सर्जरी माध्यमातून औषधोपचार आणि शारीरिक त्रास कमी, त्या अनुषंगाने काय मार्गदर्शन? ही सर्जरी कॉस्टली आहे कारण की या सगळ्या गोष्टी आपल्या देशात बनत नाही, त्यामुळे त्याच्यावर इम्पोर्ट ड्युटी आणि या गोष्टी खूप जास्त असतात, तर GST पण असतोच आणि या खूप कमी लोकांपर्यंत अजून पोचलेल्या आहेत, त्याच्यामध्ये किंमत खूप जास्त आहे। जेव्हा या गोष्टी खूप पेनिट्रेट होतील प्रत्येक देशात, प्रत्येक छोट्या छोट्या शहरात, तेव्हा त्याचं युसेज वाढलं की त्याची किंमत कमी होते। तर ह्याच्यामध्ये फायदा असाच झाला की आम्हाला कुठलीही सर्जरी नाही करावी लागली, चिरफाड नाही करावी लागली आणि या वयामध्ये या सर्जरीज करणं एक हाय रिस्क असतं की ज्याच्यामध्ये कधी कधी सर्जरी करताना सुद्धा पेशंटचा जीव धोक्यात जातो। तर मग आहे ते तसंच ठेवलेलं पण कधी कधी बरं असतं, पण सर्जरी करणं तेवढं शक्य नसतं। मग हे रिझर्व पेशंट असतात, म्हणजे इट इज नॉट फॉर एव्हरी पेशंट। म्हणजे आय वुड नॉट से की ज्याला प्रत्येकाला वाल लीक आहे त्यांना हीच प्रोसिजर करावी असं मी म्हणणार नाही, कारण की त्यांना ऑप्शन आहेत, त्यांना वाल चेंज करायचे ऑप्शन आहेत, त्यांची अदर कंडिशन चांगली असेल तर। पण ही कंडिशन रिझर्व आहे की नॉन ऑपरेबल पेशंट्स की ज्यांना तुम्ही सर्जरी करू शकत नाही आणि दर इज अ हाय रिस्क ऑफ आय वुड से डेथ वाईल परफॉर्मिंग द सर्जरी। त्यामुळे असं जर कंडिशन असेल तर यू डोंट परफॉर्म द सर्जरी। त्यामुळे हे पेशंट त्यासाठी रिझर्व असतात की ज्यांना इनऑपरेबल म्हणजे हाय रिस्क फॉर व्हेरी हाय रिस्क फॉर सर्जरी। आणि मग त्याच्यानंतर काही पेशंट असेही असतात की कॉस्मेटिक, म्हणजे सम पेशंट्स डोंट वॉन्ट द इन्सिजन ऑन द चेस्ट, म्हणजे समजा एखादा सेलिब्रिटी असेल, ॲक्टर असेल, त्यांना हा इश्यू असेल तर दे डोंट वॉन्ट एनी स्कार ऑन देअर चेस्ट, सो दोज पेशंट्स ऑल्सो कॅन गो अहेड। सर्जरी नंतर हा जो आजार आहे तो ॲक्च्युली हा डाएटमुळे झालेला नाही,
तर बेसिकली हृदयाचा साईज खूप वाढलेला आहे, पंपिंग खूप कमी झालेलं आहे आणि त्याच्यामुळं वाल लीक झालेलं आहे. तर सुरुवातीला जेव्हा वाल खूप लीक असते, पंपिंग कमी असते, तेव्हा फक्त आम्ही पाणी कमी प्यायला सांगतो पेशंटला, कारण पाणी जास्त भरू नये छातीमध्ये. पण या सर्जरीनंतर असं काही डायटरी रिस्ट्रिक्शन्स काही नाही. एक्झॅक्टली खर्च किती आला होता? एक्झॅक्टली खर्च 33 lakhs, 37. ओके, 33 lakhs plus GST. सरकारी योजनेअंतर्गत असं काय होण्याची शक्यता का भविष्यामध्ये? हां, तर आता असं आहे की ही जी क्लिप आलेली आहे तशी ॲओर्टिक वाल्व, म्हणजे जसं म्हटलं की हे प्रत्येक वाल्वला करता तर जी दुसरी हृदयाची वाल्व आहे ॲओर्टिक वाल्व, त्याला आम्ही प्रोसिजर करतो, त्याचं नाव आहे टावर किंवा टावी. तर ती सुद्धा खूप कॉस्टली होती, पूर्वी 30 लाखाला प्रोसिजर होती. तर ती आता खूप, म्हणजे ती जे आपण ॲओर्टिक वाल्व सर्जरी ज्या करतो तर त्याच्याऐवजी ती प्रोसिजर एल्डरली लोकांमध्ये आलेली आहे. ती पण अशीच प्रोसिजर आहे की ज्याच्यामध्ये चिरफाड न करता अँजिओप्लास्टीसारखीच ती प्रोसिजर होते. तर त्याची कॉस्ट आधी खूप महाग होती आणि ना आता असं झालं की ती प्रोसिजर खूप लोकांना आवडायला लागली की सर्जरी न करता आम्हाला सगळं बरोबर होतं, 2 दिवसात आम्ही घरी जातो. तर त्याही प्रोसिजर आपण इकडे बऱ्याच केल्यात आणि त्याचीही कॉस्ट आता त्या प्रोसिजरची कॉस्ट अराउंड 13 lakhs पासून 15 लाख आलेली आहे. आणि चांगली गोष्ट म्हणजे ती जी प्रोसिजर आहे टावी, ती आता सरकारी योजनेमध्ये सुद्धा त्यांनी इन्व्हॉल्व केलेली आहे, कारण ती एवढी लोकप्रिय झालेली आहे, त्याचा त्रास लोकांना खूप कमी होतो, सर्जरी लागत नाही, त्या वाल्स सगळ्या छान आहेत, त्या वाल्स घातल्यानंतर रक्त पातळीच्या गोळ्या लागत नाहीत. इव्हन या क्लिपला सुद्धा रक्त पातळीच्या गोळ्या लागत नाही, की जो पूर्वी प्रॉब्लेम होता वाल्स टाकल्यानंतर रक्त पातळीच्या गोळ्या. तर ती प्रोसिजर आलेली आहे आणि ती प्रोसिजर सुद्धा डेव्हलप होऊन साधारण 20-25 वर्ष झाली, जी फ्रान्समध्ये डेव्हलप झालेली होती. इंडियामध्ये आम्ही भरपूर केलेल्या आहेत त्या केसेस. नाव वी आर डुईंग अगेन ऑन वेनसडे टावर. सो आय एम ओनली डुईंग ऑन वेनसडे. तर त्या प्रोसिजर आता सरकारी ह्याच्यामध्ये आलेल्या आहेत, CGHS ज्याला आपण म्हणतो, त्या CGHS रेट्समध्ये पण आलेल्या आहेत आणि इथं आम्ही ते CGHS रेट्समध्ये केलेल्या पण आहेत. मला आठवतं लास्ट वीक केलेली BPT वाल्यांची केलेली होती, बॉम्बे पोर्ट ट्रस्ट. आणि आय होप की ही पण प्रोसिजर अशीच काही वर्षानंतर या स्कीममध्ये येऊन ते सगळ्यांना बेनिफिट होऊ शकते. पण कॉस्ट वाईज महागच राहते, पण फक्त असं आहे की थोडी कॉस्ट कमी होते. पण आता 50% कॉस्ट कमी झालेली आहे टावरची, तशी ही काही वर्षांनी होऊन जाईल, पण तो टाईम किती लागतो हे आपण नुकतं जज नाही करू शकतो. वयवर्ष 78 मध्ये सांगलीकर परिवाराने 33 लाख अभाव खर्च करण्याची तयारी दर्शवली. आणि आपण जनतेला काय संदेश द्याल की वयोवृद्धांचं आयुष्य वाढवण्यासाठी आज त्यांचं जर त्यांना जी पाहणी केली तर त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येते. तर कशा प्रकारचं आवाहन कराल का आयुष्य वाढवण्यासाठी हे सांगलीकर परिवाराने 33 लाख अभाव खर्च उचलून त्यांची एक आरोग्याची काळजी होणार, त्यांना पुनर्जन्म दिला, काय सांगाल? हे बघा, ते कसं असतं की कोणाची प्रोसिजर काही नाही करायची, हा पूर्ण फॅमिलीचा डिसिजन असतो. ॲज अ डॉक्टर आमचं काम असतं की बाबा काय काय ऑप्शन्स अवेलेबल आहेत आत्ता या दिवशी तुमच्या पेशंटसाठी, हे पेशंटपर्यंत पोहोचवणं. सगळ्यांचीच परिस्थिती एवढी असते असं नाही, सगळेच ही गोष्ट करू शकतात असं नाही. त्यामुळे त्या परिवाराचं खूप कौतुक आहे की त्यांनी त्यांच्या आईवडिलांसाठी एवढं सगळं केलं. दुसरी गोष्ट अशी आहे की मी जेव्हा पेशंट बघतो तेव्हा मी जास्त एज इज जस्ट अ नंबर. त्याच्यामध्ये कसं आहे, काही 50 वर्षाची लोक सुद्धा बेडमध्ये पडतात, काही 90 वर्षाचे गृहस्थ सुद्धा 5 मजले चढतायत फिरतायत. त्यामुळे तुम्ही 90 वर्षाच्या माणसाला करायची का नाही, का 50 वर्षाच्या माणसाला करायची का नाही, आपण नाही ठरवू शकतो. पेशंटला आजारपण यायच्या आधी पेशंटची कंडिशन कशी होती, पेशंट आपले फिरायचे, चालायचे, सगळ्यांबरोबर सोशली ॲक्टिव्ह होते का नाही, या गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात. जर आपल्याला असं कळलं की 90 वर्षाचं जरी गृहस्थ आहे आणि ही सोशली ॲक्टिव्ह आणि ह्या आजारामुळेच फक्त त्यांना प्रॉब्लेम आहे आणि नाव ही इज नॉट इनऑपरेबल बिकॉज ऑफ हिज एज आणि अजून सगळे प्रॉब्लेम, तर जरूर त्यांना या गोष्टींची मदत होते आणि ते त्यांच्या पायावर परत उभे राहतात. तर त्यामुळे एज हा फॅक्टर असतो, म्हणजे तो कन्सिडर होतो, नाही असं नाही. पण जसं मी म्हटलं की 50 वर्षाचा माणूसही काही काही बेडमध्ये पडलेला, मग बेडमध्ये पडलेल्या माणसाला समजा एखादा वयोवृद्ध जरी असेल आणि तो झोपूनच आहे माणूस, तर त्याला या प्रोसिजर करून एवढा फायदा होत नाही, कारण तो उद्या समजा उठणारच नसेल तर एवढा खर्च का करावा. तर तेव्हा आम्ही असे पेशंटला ऑप्शन देतो की बाबा असं असं आहे, त्यामुळे आपण नाही केली तरी चालू शकतो. सर मला जास्त इम्पॉर्टंट म्हणजे आता जर का त्यांना बाथरूमपर्यंत चालता येत आहे पण चालताना दम लागतोय आणि बाथरूमपर्यंत सुद्धा जाऊ शकत नाही, या प्रोसिजर करून आपण त्यांना मोबाईल करू शकतो. क्वालिटी ऑफ लाईफ
वयाबरोबरच क्वालिटी ऑफ लाईफ. कारण पूर्वी असं व्हायचं की अशा प्रकारचे जे पेशंट्स आहेत त्याला फ्रेल म्हणतो आपण, म्हणजे अशक्त आहे किंवा नाजूक प्रकृती असं म्हणायचं. काय करायचं आता, राहू दे ना. मग त्यांचं चालणं फिरणंही बंद होऊन जायचं आणि ते बेडवरतीच असायचं. मग हळूहळू त्यांची जगण्याची इच्छा आणि जी एनर्जी असते ती सुद्धा कमी होत जाते. ह्याच्यानंतर त्यांना उमेदीने जास्त जगता येईल. आणि वय असलं तरी सुद्धा आणि फ्रेलिटी असली तरी सुद्धा जो नेहमीचा त्रास होता की दर 2 महिन्याने कुठेतरी ऍडमिट व्हायला लागतंय आणि दम लागतोय, बोलताना दम लागतोय, चालताना दम लागतोय, या सगळ्या गोष्टी कमी होतील आणि क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह होईल. बोलतानाही साधारण थोडं 100 मीटरमध्ये पण चालायला त्यांना श्वास ठेवायचं. आय थिंक वी कॅन सी दॅट इम्प्रूव्हमेंट अँड इट इज जस्ट 7-8 days तो ही जस्ट गेटिंग इन टू हिज रुटीन ॲज वेल. काफी इम्प्रूव्हमेंट आता तुम्ही बघितलंच असेल ते आपला चालू पण असेल. थँक्यू.